नमस्कार सर्वांना। आज आम्ही चाललेलो आहोत सातारा पोगरवाडी इथे आपला उपवार आहे, त्या तिकडे चाललेलो आहे। तर सगळेजण आहोत, चाललो आहोत गाडीत। आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळी खूप गडबड होती, त्याच्यामुळे घरून तर व्हिडिओ मी बनवू शकले नाही, खूप उशीर झाला होता त्याच्यासाठी। मग असंच चाललो। सगळा डोंगररांगा साताऱ्याला कोण कोण येतं त्यांना माहीत असेल, किती छान छान डोंगररांगा आहेत, पवनचक्क्या आहेत, खूप बघण्यासारखं वातावरण आहे। आणि मस्त मस्त असं थंडगार हवा सुटते, भारीपैकी पावसाचं वातावरण होतं। आणि इकडं मग खूप छान वाटत होतं। आणि हा पूर्ण साताऱ्यामधला सीन आहे, म्हणजे पूर्ण आपलं शहर असतंय ना तसा तिथला। तर तिथं पण खूप गर्दी होती, बाहेर निघायचा काही विषयच नाही, त्याच्यामुळं गाडीतून जेवढं येईन तेवढं। आणि वरचं मी ते डोंगर दाखवायचा प्रयत्न करत होते तुम्हाला, पण ते दिसतच नव्हतं। ते बघा वरती आहे, दिसते थोडं थोडं, मी झूम आउट पण करत होते, पण ते दिसतच नव्हते। तर मग तसंच हळूहळू काढला मी बाहेर। तर एवढ्या गर्दीत निघू शकत नाही, मुलं पण होते माझ्यासोबत, त्याच्यामुळे नाही। आणि पूर्ण फॅमिली गेलो होतो आम्ही, त्याच्यामुळं काय व्यवस्थित एवढं दिसलंच नाही, त्याच्यामुळं मग असंच आपलं चाललं होतं। तर इथं मग आम्ही आलो ह्या बोगद्यात, सातारा आणि पोगरवाडीच्या मध्ये बोगदा आहे, त्या बोगद्यातूनच आपण पोगरवाडी, ठोसेघर धबधबा, परत सज्जनगड वगैरे बघायला तिथूनच जावं लागतं। तर तिथून जाताना हा सीन निघालेला आहे बघा, किती छान वातावरण आहे, हिरवं हिरवंगार, नुसतं बघण्यासारखंच आहे का नाही, एकदम भारीपैकी डोंगररांगा वगैरे मस्तपैकी। तर आज खूप चांगल्या कार्यासाठी चाललेलो आहोत, खूप छान, म्हणजे माझ्या इच्छा पूर्ण झाली, म्हणजे मला जे करायचं होतं ते झालं। आपल्या तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळं, सर्वांच्या आशीर्वादामुळं जे काय मला करायचं होतं ते झालं बघा। इतकं भारी वातावरण होतं, मला तर वाटत होतं उतरून फोटो वगैरे काढो, पण ते नाही झालं। एवढं छान दिसत होतं, एवढं भारी वाटत होतं, पण पाऊस येत होता, त्याच्यामुळे आम्ही काही थांबलोच नाही। असं वातावरण मला वाटतं कुठंच नाही, साताऱ्यासारखा सीन कुठंच बघायला नाही, एवढं भारी आहे। तर मग आम्ही आता पोचतोय, तिथं जवळ आलोत। हे बघा, हे आहे पोगरवाडी येथील रंगशिळा मंदिर। तर इथं स्नानाचं वगैरे चाललेलं आहे, स्नान घालायचं आता। आतमध्ये काय मोबाईल घेऊ देत नाहीत, त्याच्यामुळे आतमध्ये नाही। आणि हे आमचे बाबा दंडवत करून अन्नदान, त्याचं ते संकल्प सोडून आपण पुढं अन्नदानाचं प्रक्रिया सुरू करतो। तर त्यांचं ते दंडवत सर्वांनी आम्ही केला, आणि नंतर तिथून पुढं मग आपण अन्नदान जे करणार आहोत ते तिथं करायचं आहे। मस्तपैकी झालं तर सगळ्यांचं दंडवत वगैरे करून, आणि मग नंतर अन्नदान ते काही ते म्हणायचं असतंय ते मी म्हटलं, आणि ते संकल्प सोडला। आणि तिथून पुढं मग आपली आरती वगैरे चालू होते, आणि नंतर मग उपहार ही दावायचं, आरती करायची। त्याच्यामुळं मग इथं आधी म्हटलं तुम्हाला थोडंसं किचन वगैरे दाखवावं। इथं गुराई वगैरे असतात ना, त्यांनी ते खूप छान बनवलेलं आहे। इथं पहिल्यासारखं काहीच नाही राहिलं, खूप छान असं इथं सगळं चांगलं मस्तपैकी केलेलं आहे। हे बघा किचन आहे त्यांचं, असं एकदम जास्त जुनं पण नाही आणि जास्त नवं पण नाही, एकदम भारी मोठंच्या मोठं कुटुंब, खूप मोठं असतं ते। इथं सगळ्या गुराई वगैरे असतात, त्या स्वतः करून खात असतात, आणि आपण जे जातो त्यांना पण ते घालतात। आणि आम्ही पण तसंच आपला उपहार पण तिथेच होता, आणि मग केली इकडं उपहाराला सुरुवात। मंदिरात व्हिडिओ काढून देत नाहीत, त्याच्यामुळं तिथं उपहार दावताना पण काही काढू शकले नाही। आणि इकडं मग हे एवढी गर्दी होती, एवढी भारी वाटलं, सगळे माणसं खूप छान जेवले, आणि मस्तपैकी आपली पंगत झाली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं। अन्नदान मस्तपैकी झालेलं आहे, हे बघा। आणि मग ते सगळं झालं, आणि आम्ही निघालो आहोत घरी आता। किती छान वातावरण जाताना, पण बाहेर नाही निघू शकलो, काय करता, बघू भारी वाटलं। आणि आपली इच्छा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे पूर्ण झाली। तर सर्वांना मनापासून थँक्यू। कसा वाटला व्हिडिओ, कसं वाटलं आपलं साताऱ्याचं वातावरण, कमेंटमध्ये नक्की सांगा। हिरवं हिरवंगार आहे की नाही, छान छान।